तर तिकडे देशाच्या राजधानीनंतर आता आर्थिक राजधानी मुंबईमध्ये देखील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झालेली आहे। मुंबई सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे। मुंबईतील हवेचा स्तर हा अतिशय वाईट श्रेणीत आहे। मुंबईतील भायखळा आणि बोरिवलीतील हवा अति वाईट श्रेणीत असल्याचं बोललं जात आहे। तर भायखळा आणि बोरिवलीतील सर्व बांधकामं यामुळे बंद करण्याचे आदेश महापालिकेने दिलेत। प्रदूषण कमी होत नाही तोवर सर्व बांधकामं बंद ठेवा अशा सूचनाच आयुक्तांनी केलेल्या आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल? सध्या मुंबईतली हवा अतिशय वाईट श्रेणीमध्ये असल्याचं कळत आहे। नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की या ठिकाणी आपण संपूर्ण मुंबईचा जर आढावा घेतला तर मुंबईची जी हवा आहे ती अतिशय वाईट श्रेणीमध्ये पोहोचलेली आहे। आणि ही स्कायलाईन जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येतं की ज्या इमारती आहेत त्या सुद्धा आता धुरकट वातावरणामुळे काहीशा दिसेनाशा झालेल्या आहेत आणि दृश्यमानता बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। ठिकठिकाणी धुळीचं साम्राज्य पसरलेलं आहे। त्यासोबतच धुरकट वातावरण असल्यामुळे जे वाहन चालक आहेत त्यांना सुद्धा लांबचं दिसत नाहीये। ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो। ही मुंबईची स्कायलाईन आहे आणि वरळीचा हा संपूर्ण परिसर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कशा पद्धतीनं वातावरण सध्या मुंबईमध्ये ते सुद्धा आपण पाहू शकतो। एकीकडे बँड्रावरली सिलिंग आपल्याला दिसते तर दुसरीकडे मुंबईची स्कायलाईन दिसते। ज्या उंच गगनचुंबी इमारती आहेत त्या सुद्धा या धुरकट वातावरणामुळे दिसेनाशा झालेल्या आहेत। लांबचं जे आहे ते सुद्धा दिसत नाहीये आणि मुंबईचा जो एक्यू आहे तो सुद्धा दिवसेंदिवस अति वाईट श्रेणीपासून वाईट श्रेणीमध्ये पोहोचलेला आहे। बोरिवली आणि त्यासोबतच भायखळ्यामध्ये जे बांधकाम सुरू आहे त्यावर कायमस्वरूपी बंदी आणण्याचे जे आदेश आहेत ते महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेले आहेत। स्वतः ग्राउंड झिरोवर ते उतरलेले आहेत। त्यांनी सुद्धा जाऊन त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे आणि त्यांच्या सुद्धा निदर्शनात आलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी जे पत्रे लावण्यात यायला हवे ते लावण्यात आलेले नाहीयेत। जे कपड्यांचा वापर व्हायला पाहिजे तसं होत नाहीये आणि त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड आणि महानगरपालिका यावर काही ठोस उपाययोजना आखणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण याचा थेट परिणाम जो आहे तो मुंबईकरांच्या आरोग्यावर होतोय। श्वसन संबंधित जे विकार आहेत ते सुद्धा वाढत चाललेले आहेत आणि त्यामुळे महानगरपालिका आणि त्यासोबतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड याबद्दल काही ठोस पावलं उचलणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। मोहिनी, अगदी नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर पालिकेच्या कठोर उपाययोजना। भायखळ्यातील सुमारे 256 विकासकांना काम थांबवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत। भायखळ्यातील वायू प्रदूषण कमी होईपर्यंत बांधकाम प्रकल्पांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आलेत। वरळी आणि कुलाबामधील विकासकांवर टांगती तलवार आहे। 200 पेक्षा खाली हवेतील प्रदूषित मानांक कमी आलेल्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे। बोरिवली, पूर्व आणि भायखळा भागात प्रदूषित हवेमुळे विकास कामांवर बंदी आणली आहे। तर मुंबईतील प्रदूषण आटोक्यात येत नाही तोपर्यंत नवीन आरएमसी प्लॅटला परवानगी नाहीये।